2 ने धावसंख्या पोहोचते ती 3 धावांवर. अनिकेत यांचा पुढील चेंडू नमित यांना. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या पोहोचते ती 4 धावांवर. पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू, पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत चिन्मय यांना. चिन्मय यांनी आपल्या 1 धावेने आपले खाते उघडलेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर. हॅलो, आहेत आहेत. इथे पाहिजेच आहेत ना. एक काम कर, येताना 2-4 घेऊन ये लॉट्स. कळलं का? हॅलो, हा बोल. ठीक आहे ठीक आहे, तसंच घेऊन ये लॉटचं. अनिकेत यांचा पुढील चेंडू चिन्मय यांच्यासाठी. सुंदर असा स्क्वेअर कट मध्ये मारलेला सामन्यातील आजच्या दिवसातील पहिला षटकार चिन्मय यांच्या बॅट मधून. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर असा चौकार मारलेला आहे चिन्मय यांनी. एक चांगला असा स्क्वेअर कट मारलेला आहे. अनिकेत यांचा पुढील चेंडू चिन्मय यांना. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे चिन्मय यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. आम्ही बोलले आम्ही टाइमात येणार दोघे. आम्ही मॅच टाइमात चालू करणार. तिथली का नाही चालू होत? दोन्ही टीम आहेत. नाही ना, 10 ओव्हर. आपण इथे शक्यतो सगळ्या 10 ओव्हरच्याच करायच्या. आपण टाइमात इथे सगळ्यांना नाही करायचं. काल 9:15 9:30 ला चालू झाला. ए बॉलर कोण? बॉल दे इसको रस्ते में. कुशल बॉलर केऊर है ना. केऊर रे बॉलर. केऊर बॉलर. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत नाळे संघाकडून केऊर. सामना 10 षटकांचा असेल व 3 षटकांचा पॉवर प्ले असेल. 5 गोलंदाज कंपल्सरी, याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यावी. केऊर यांचा सामना करतील चिन्मय. एक चांगली अशी सुरुवात मांडलई संघाकडून. केऊर यांचा पुढील चेंडू चिन्मय यांच्यासाठी. सुंदर एक चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू
चिन्मय यांचा थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाहीये व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. चांगली अशी सुरुवात केऊर यांच्याकडून आपल्या संघासाठी. केऊर यांचा पुढील चेंडू चिन्मय यांच्यासाठी. सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, पाहूया झेल होतोय का, आणि एक सुंदर असा झेल घेतलेला आहे. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झालेली आणि चिन्मय यांच्या रूपाने पहिला हादरा बसलाय मांडलई संघाला आणि आपल्या संघासाठी पहिली सफलता मिळवून दिली आहे ती केऊर यांनी. सुंदर अशी गोलंदाजी केऊर यांची. काय नाव काय बॅट्समन? चिन्मय यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहे मांडलई संघाकडून सानिध्य. केयूर यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील आराध सानिध्य. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. सानिध्य यांना काही समजलेला नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी केयूर यांच्याकडून आपल्या नाळे संघासाठी. थोडासा स्वैर असा मारा, पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 12 धावा. पुन्हा एक स्वैर असा मारा, एक अतिरिक्त धाव, पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 13 धावा. केयूर यांचा पुढील चेंडू सानिध्य यांना. चांगलाच असा कमबॅक केलेला आहे. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये येत नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावत आहे. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत केऊर. हीच लाईन अँड लेन ठेवण्याची गरज आहे त्यांना. एक आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवलेला आहे व एका धावेने आपले खाते उघडलेले आहे सानिध्य याने. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 14 धावा. केयूर यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील नमित
सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 18 धावा, 9 ची सरासरी. पॉवर प्लेची 2 षटक झालेली आहेत आणि 1 षटक शिल्लक आहे. पाहूया मांडले संघ या पॉवर प्लेच्या हाणामारीच्या षटकाचा किती फायदा घेतोय, तसेच नाय संघ कसा बचाव करतोय या पॉवर प्लेच्या षटकाचा. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत अनिकेत यांचा सामना करतील सानिध्य. सुंदर असा एक ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजाने सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करताना अनिकेत यांचा पुढील चेंडू सानिध्य यांना. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही आहेत सानिध्य यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. अनिकेत यांचा पुढील चेंडू नमित यांना. सुंदर असा चेंडू. नमित यांना काय समजलेला नाही आहे व नमित हे यष्टीचीत झालेले आहेत. दुसरा आदरा मांडलई संघाला नमित यांच्या रूपाने. माफ करा, रनआउट झालेले आहेत नमित हे. कोण गेला बॅट्समन? नमित यांची जागा घेण्यासाठी मांडलई संघाकडून पुढील फलंदाज जात आहेत ते जयदीप. पाहूया जयदीप आपल्या संघासाठी काय करतायत ते. चांगली गोलंदाजी करताना अनिकेत आपल्या नाय संघासाठी. अनिकेत यांचा पुढील चेंडू जयदीप यांना. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण. एक धाव घेतलेले एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. जयदीप यांना एका धावेने आपले खाते खोललेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर.
घातलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद, 20 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. पॉवर प्लेचे शेवटचे षटक. लेगच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू जातोय सीमारेषेजवळ. पाहूया चौकार जातोय का. चांगले असे क्षेत्ररक्षण केलेले आहे नाय संघाकडून, पण 3 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही. धावसंख्येमध्ये 3 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 23 धावा. अनिकेत यांचा पुढील चेंडू जयदीप यांना. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू काय बॅट मध्ये आलेला नाही व पंचांचा लेग बायचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या होते मांडलई संघाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 24 धावा. 8च्या सरासरीने धावसंख्या मांडलई संघ करताना. नाय संघ कप्तान 2 ओव्हर मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला होणारे पुढील सामने हे सर्व सामने आपल्याला 10 षटकांचे खेळवता येतील. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे, कारण की आजच्या दिवसात आपल्याला एका ग्राउंडवर 6 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत केयूर. लवकरात लवकर घाई करायचे. नाय संघ आपल्याला कमीत कमी वेळ घ्यायचा आहे 2 षटकांमध्ये, अन्यथा आपले षटक कमी करण्यात येतील. हा नियम सर्वांसाठी असेल. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीयेत जयदीप यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. चौथे षटक मार्गस्थ. केयूर यांचा पुढील चेंडू सानिध्य यांना. फुलटॉस चेंडू. एक चांगली संधी गमावलेली आहे सानिध्याने, आणि चेंडू हा यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. केयूर यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सानिध्य. सुंदर असा थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी जात आहे. पाहूया दुसरी धाव पूर्ण करतायत का. आणि थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि रनआउट झालेले आहेत सानिध्य. याला आत्महत्याच म्हणण्यात येईल, काही गरज नव्हती. हो नाही च्या नादामध्ये आपली विकेट फेकलेली आहे सानिध्य याने. आणि सानिध्य यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत मांडलई संघाकडून सिद्धेश.
मांडलई संघाला तिसरा आदरा बसलेला आहे सानिध्यांच्या रूपाने. चौथे षटक मार्गस्थ, 3 गडी बाद. मांडलई संघाची धाव संख्या झालेली आहे 26 धावा. केरू यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सिद्धेश. पाहूया सिद्धेश आपल्या संघासाठी काय करतायत ते. सुंदर असा एक आखूड टप्प्याचा चेंडू. पायचीतचे अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलेले आहे. सुंदर अशी गोलंदाजी केऊर यांच्याकडून आपल्या संघासाठी. थर्ड मॅनच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू. एक धाव घेण्यापासून काही सिद्धेशांना रोखू शकले नाहीत. एका धावेने आपले खाते उघडलेले आहे सिद्धेशांनी व संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर घातलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. 3 गडी बाद. चौथे षटक मार्गस्थ. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू जयदीप यांना काही समजलेला नाही आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या पोहोचते ती 3 गडी बाद. 27 धावा. दोन षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. कृपया कर्णधारांनी याची नोंद घ्यावी, तसेच पंचांनी देखील याची नोंद घ्यावी. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत रोहन. रोहन यांचा सामना करतील सिद्धेश. रोहन यांचा पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव. सुंदर असे कमबॅक. रोहन यांचा पुढील चेंडू सिद्धेच्या ह्याच्यासाठी.
एकदा यष्टीचित करण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी करताना रोहन आपल्या संघासाठी. रोहन यांचा पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. पुन्हा एक आखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय सिद्धेश यांना समजत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावत आहे. निर्धाव चेंडू. लागोपाठ 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी रोहन यांच्याकडून आपल्या संघासाठी. थर्ड मॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेले आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे सिद्धेश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. 5वे षटक मार्गस्थ. रोहन यांचा पुढील चेंडू जयदीप यांना. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु जयदीप यांना चेंडू काही समजलेला नाही आहे व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी रोहन यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी करताना रोहन. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या झाली आहे ती 3 गडी बाद. 29 धावा. रोहनने आपल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या. त्याच्यामध्ये एक अतिरिक्त वाईटचा धाव होती. वैयक्तिक पहिले नाही येईल आपल्याला माहिती आहे ना, आपण खात्रीच्या मठात सांगणार ये तो आरामध्ये पण घेऊन ये. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार हर्षल म्हात्रे. हर्षल म्हात्रे यांचे परिचित असे हे मैदान आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. कृपया नाहे संघाने घाई करायचे. 2 षटकांमधील वेळ हा कमीत कमी घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला होणारे सर्व सामने हे 10 षटकांचे खेळवता येतील. हर्षल यांचा पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, पण उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 30 धावा. हर्षल यांचा पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही सिद्धेश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. 31. 3 गडी बाद. मांडलई संघ. हर्षल यांचा पुढील चेंडू जयदीप यांच्यासाठी. 6वे षटक मार्गस्थ. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पण एकाच धावेवर समाधान मानावे लागत आहे जयदीप यांना. चांगली अशी गोलंदाजी करताय नाळे संघ. थोडासा धावांवर अंकुश लावलेला आहे मांडलई संघाच्या नाळे संघाने. हर्षल यांचा पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशे मारण्याचा प्रयत्न आणि
पायचीतचा अपील केलेला आहे हर्षल याने आणि त्यांना पंचांनी दाद दिलेली आहे आणि सिद्धेश हे पायचीत झालेले आहे. मांडलई संघाला चौथा हादरा बसलेला आहे सिद्धेश यांच्या रूपाने आणि सिद्धेश यांची जागा घेण्यासाठी मांडलई संघाकडून पुढील फलंदाज जात आहे मयुरेश. मयुरेश हे एक डावखुरे फलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. मयुरेश हे नाव नाही मयुरेश. हर्षल यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील मयुरेश. एक अखोटप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावेमध्ये भर आणि फ्री हिट ऑन आहे. पाहूया या फ्री हिटचा जयदीप काय उपयोग करतायत ते. आजच्या दिवसातली ही पहिली फ्री हिट मैदान क्रमांक 2 वरील. 34 धाव संख्या पोहोचते ती 34 धावांवर. विकेट पण लिहत जा ना कितीला पडली पाहिजे विकेट. सुंदर अशी गोलंदाजी हर्षल यांच्याकडून. फ्री हिटचा फायदा उठवू शकले नाही जयदीप. हर्षल यांचा पुढील चेंडू जयदीप यांच्यासाठी. 6वे षटक मार्गस्थ. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी हर्षल म्हात्रे यांच्याकडून आपल्या संघासाठी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि फलंदाज धावचीत झालेले आहेत. सुंदर असे क्षेत्ररक्षण नाय संघाकडून. चेंडू मारला आणि ते धावत सुटले. चेंडूकडे बघितले नाही आणि मांडलई संघाला हा 5वा हादरा बसलेला आहे जयदीप यांच्या रूपाने. जयदीप यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहे शर्व. सहा षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या पोहोचते ती 5 गडी बाद 34 धावा. काहीसा अंकुश लावलेला आहे नाय संघाने मांडलई संघाच्या धाव संख्येवर. चांगली अशी गोलंदाजी करताना नाय संघ. शर्व हे बॉलर कोण आणि वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत केतन. डावखुरे गोलंदाज केतन यांचा सामना करतील मयुरेश. कृपया घाई करायचे नाय संघ. सुंदर असा चेंडू. एक आखूट टप्प्याचा चेंडू डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर.
मयूर शिष्याना काय समजलेलं नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली आहे ती 34 धावांवर. थोडासा स्वैर असा मारा डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर चेंडू गेलेला आहे व पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 5 गडी बाद. 35 धावा मांडले संघ. सुंदर असा लॉंगॉनच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत मयूरेश यांनी. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 37 धावा. आमच्याकडे पण गाणी लावायला ते इकडे केतन यांचा पुढील चेंडू. चांगला असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 38 धावा. 7वे षटक मार्गस्थ. केतन यांचा पुढील चेंडू शर्व यांना. सुंदर अशी गोलंदाजी केतन यांची. केतन यांनी शर्व यांना त्रिफळाचित केलेला आहे आणि 6वा हादरा दिलेला आहे मांडलाई संघाला. अडतीस धाव संख्येवर मांडलाई संघाचा 6वा गडी बाद झालेला आहे. थोडासा अडचणीत असा मांडलाई संघ. कोण गेला बॅट्समनचं नाव काय? आणि शर्व यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहे मांडलाई संघाकडून अभिज्ञ. कोणी मारलं? चांगला खेळतो. गेल्या वर्षी इकडे ना 50 मारलेले. चांगला मारतो. 2-6. हेमंतचा माहिती आहे ना. चांगला खेळतो. एक बार बाउंड्री स्कोर चांगला आहे. स्कोर मस्त मारलं त्यांनी. 49 आता 4 वर्षी बॅड होईल. 53 रन रेट आहे त्यांचा. एवढे चांगले खेळत असताना तुझी रनआउटची वगैरे विकेट देणं म्हणजे फालतू विकेट आहे माहिती आहे का. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना केळवा अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मेन रंगमंचाकडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावे. केतन यांचा सामना करतील अभिज्ञ. मला वाटलेलं की अख्खा डोका विका फाटलाय का एवढंच लागलेला आणि अशी मरमपट्टी करून मम्मी बोलत का. अरे इकडे लाग. सुंदर अशी गोलंदाजी केतन यांच्याकडून आपल्या संघासाठी. थोडासा दडपणाखाली असा मांडलाई संघ. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि 1 धावेवरच समाधान मानावे लागत आहे अभिज्ञानं. आणि 1 धावेने त्याने आपले खाते उघडलेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 60 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद. 39 धावा. चांगली अशी गोलंदाजी नाय संघाकडून. चांगला धावांवर अंकुश लावलेला आहे मांडलाई संघाच्या.
वैयक्तिक दुसरे व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत रोहन. दोन षटकांच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला. पहिली ओव्हर टाकलेली होती. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत रोहन. रोहन यांचा सामना करतील अभिज्ञ. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आणि एक धाव घेण्यापासून काही त्यांना रोखू शकले नाही. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 40 धावा. 6 गडी बाद मांडलई संघ. रोहन यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. थोडासा स्वैरसा मारा. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 41 धावा. 8वे षटक मार्गस्थ. सुंदर अशी गोलंदाजी रोहन यांच्याकडून. चांगलीच गोलंदाजी करतोय नाळ संघ. निर्धारित 3 षटकामध्ये मांडली संघ किती धाव संख्या उभी करतोय पाहूया. पुन्हा एकदा एक स्वैरसा मारा. पंतांचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धावून काढलेली आहे. अशा 2 धावा मिळालेल्या आहेत मांडली संघा. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 43 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतायत रोहन. एक फुल टच चेंडू. पाहूया झेल होतोय का. पण झेल काय होऊ शकलेलं नाही. चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर. पंचांचा 4 धावेचा इशारा. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 47 धावा. 6 गडी बाद. 8वे षटक मार्गस्थ. फुलटस चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना अभिज्ञ. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू क्लिक केलेला आहे ऑफच्या दिशेने व 1 रन घेण्यापासून अभिज्ञानं रोखू शकले नाही. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 48 धावा. नाही मांडले बॅटिंग करते ना बॉलिंग करते. रोहन यांचा पुढील चेंडू मयूर यांच्यासाठी. ऑफ. सुंदर असा झेल घेतलेला आहे रोहन यांनी आपल्या बॉल थ्रू मध्ये. फुलटस चेंडू होता पण त्याचा मयुरेश काही फायदा उठवू शकले नाही. त्यांनी सरळ बॉल थ्रू मध्ये झेल दिलेला आहे गोलंदाजाला. आणि मयुरेश यांच्या रूपाने 7वा हादरा बसलेला आहे मांडलई संघाला. सुंदर अशी गोलंदाजी रोहन यांच्याकडून. आणि मयुरेश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहे मांडलई संघाकडून सार्थ. थोडासा अडचणीत असा मांडलई संघ. पाहूया निर्धारित 2 षटकांमध्ये किती धाव संख्या उभी करतोय ते व किती धावांचे आव्हान ठेवतोय नाय संघासमोर. 7 और किती झालं आपल्या
8 झाले 8 कम्प्लीट तिकडे 6 वाजता लेट चालू होते ना. हे बॉलर कोण रे? चेतन ना. केतन वैयक्तिक दुसरे व संघासाठी 9वे षटक घेऊन येत आहेत केतन. केतन यांचा सामना करतील अभिज्ञ. थोडासा टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत अभिज्ञ यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 49 धावा. 9वे षटक मार्गस्थ. अठ्ठेचाळीस धावा 49 धावा माफ करा. सुंदर असा ऑफच्या जिथे तडवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे सार्थ यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. आणि मांडलई संघाची धाव संख्या झाली आहे ती 50 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 9वे षटक मार्गस्थ. लॉंगॉनच्या दिशेने तडवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहे. थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगले असे रनिंग बिटवीन द विकेट. सार्थ आणि अभिज्ञ यांची धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 52 धावा. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना केळवे अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मेन स्टेज कडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावे व आम्हाला लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. हा बोल. युट्यूब वर उलट आहे नाळे. अभिज्ञ हे झेलबाद झालेले 8वा आधारा बसलेला आहे मांडलई संघाला. काहीशे दडपणाखाली मांडलई संघ आणि अभिज्ञ यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते मांडलई संघाकडून. हे कोण रे? ए बॅट्समन कोण गेला? भाग्येश. 9वे षटक मार्गस्थ. चांगली अशी गोलंदाजी करताना नाळे संघ. चांगला अंकुश लावलेला आहे त्यांनी मांडलई संघाच्या फलंदाजांवर. केतन यांचा पुढील चेंडू भाग्येश यांना. सुंदर असा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. पाहूया दुसरी धाव पूर्ण होते का. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेने आपले खाते उघडलेले आहे भाग्येश आणि धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 55 धावा. केतन यांचा पुढील चेंडू भाग्येश यांना. सुंदर असा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे भाग्येश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. 9 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या पोहोचते ती 8 गडी बाद 56 धावा. साधारण 6च्या सरासरीने धाव संख्या करताना मांडलई संघ. शेवटचे षटक पाहूया मांडलई संघ किती धाव संख्या उभी करते व नाळे संघाला किती धावाचे आव्हान ठेवते ते.
हे बॉलर कोण? संकेत संकेत. वैयक्तिक पहिले व संघासाठी 10वे षटक घेऊन येत आहेत संकेत. पाहूया या शेवटच्या षटकात मांडलाई संघ काय करतोय तो. सुंदर अशी गोलंदाजी. हॅलो बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 57 धावा. 10वे षटक मार्गस्थ. 10व्या षटकातील 1 चेंडू झालेला आहे. 5 चेंडू बाकी. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू पण तितकाच असा सुंदर असा झेल घेतलेला आहे. सुंदर झेल पकडलेला आहे नाळे संघाकडून. कोणी पकडला रे? हर्षल म्हात्रे आणि एक बुजुर्ग खेळाडू पण त्यांचा फिटनेस बघा किती चांगला असा झेल घेतलेला आहे. चांगली अशी कर्णधार पद भूषवत आहेत. चांगले असे नेतृत्व नाळे संघाला. एक अनुभवी नेतृत्व ते दाखवून देत आहेत आजच्या नवीन पिढीला की फिटनेस किती महत्वाचा आहे. चांगली अशी क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवताना हर्षल म्हात्रे. भाग्येश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज गेलेले आहेत मांडलाई संघाकडून. वेद शेवटचे फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी. लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि एका धावेने आपले खाते उघडलेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर घातलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 58 धावा. 10वे षटक मार्गस्थ. लॉंग ऑफच्या दिशेने तडलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे सार्थ यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 59 धावा. 10वे षटक मार्गस्थ. सुंदर अशी गोलंदाजी. एक आखूड टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. संकेताचा पुढील चेंडू वेद यांना. ऑफच्या दिशेने तटलेला चेंडू आणि आपल्याच बॉलर थ्रू मध्ये चांगला झेल घेतलेला आहे संकेत यांनी. आणि मांडलाई संघाचा ऑल आउट झालेला आहे. चांगली अशी गोलंदाजी नाळे संघाकडून. मांडलाई संघाची धाव संख्या झालेली आहे 10 गडी बाद 59 धावा आणि नाळे संघाला जिंकण्यासाठी 60 धावांचे असे माफक आव्हान ठेवलेले आहे. पाहूया नाळे संघ किती षटकांमध्ये ही धाव संख्या पूर्ण करते ते. कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. लवकरात लवकर मांडलाई संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच नाळे संघाने देखील आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवावे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवा प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे
मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना केळवा अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर मेन विक्ट्री स्टँडकडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावे. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे, जेणेकरून होणारे सर्व सामने हे आपल्याला 10 षटकांचे खेळवता येतील. मैदान क्रमांक 2 वर आता जो सामना चालू आहे त्याची पहिली इनिंग झालेली आहे व मांडलई संघाने 60 धावांचे माफक असे आव्हान नाळे संघासमोर ठेवलेले आहे. पाहूया मांडलई संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का नाळे संघ त्यांच्यावर मात करतोय. सिनियर असून फिटनेस बघा चांगला झेल पकडला. रिटायर गेला तो सोमवार चांगलं नेतृत्व मला पण भारत मारायचं जाऊन हेलो शेख 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 वो अपना दूसरा है किधर गया? दूसरा है किधर गया? नाही
रणवीर हर्षल नाय संघाने आपले फलंदाज त्वरित मैदानात उतरवावे. मांडलई संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून सज्ज झालेले आहेत. तसेच पंच देखील मैदानात उतरलेले आहेत. नाय संघ कर्णधार हर्षल, पहिलीच मॅच जर 2 तास गेले तर काय होणार? अरे फिरू नको रे बाबा, ते गरम झालं तर वांदे होईल हे सगळं. बस झालं. बॅट्समन लवकर. नाय संघ हे कोण? हे मनुरेश आणि मयुरेश. नाय संघाकडून फलंदाज जात आहेत ते मयुरेश आणि अनिकेत. हे बॉलर कोण? बस ना इकडे, बस ना. लवकरात लवकर फलंदाजांनी आपला ताबा घ्यावा. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. अजून आपल्याला याच्यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत. मयुरेश स्ट्राइक वर आहेत ते मयुरेश, व नॉन स्ट्राइक वर आहेत अनिकेत. वैयक्तिक पहिले व संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत भाग्येश मांडलई संघाकडून. भाग्येश यांचा सामना करतील मयुरेश. सामन्याला सुरुवात होते आहे. सुंदर अशी गोलंदाजी, एक आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. मयुरेशांना चेंडू काही समजलेला नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. सुंदर अशी सुरुवात मांडलई संघाकडून. निर्धारित 10 षटकांमध्ये जिंकण्यासाठी नाय संघाला 60 धावांची गरज आहे. 6 सरासरीने धावा करण्याची गरज. पाहूया नाय संघ काय करतोय, तसेच मांडलई संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का. भाग्येश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. सुंदर असा चेंडू, एक आखूट टप्प्याचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पण मयुरेश यांना चेंडू काही समजलेला नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. चांगली अशी सुरुवात मांडलई संघाकडून. सामना हा 10 षटकांचा असेल. 3 षटकांचा पॉवर प्ले. 5 गोलंदाज कंपल्सरी. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. पाहूया रनआउट होते का. सुंदर असे क्षेत्ररक्षण मांडलई संघाकडून आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत मयुरेश आणि अनिकेत. या 1 धावेने आपले वैयक्तिक व संघाचे खाते उघडलेले आहे मयुरेश यांनी. भाग्येश यांचा पुढील चेंडू अनिकेत यांना. सुंदर असा चेंडू डाव्या एसटीच्या थोड्यासा बाहेर.
अनिकेतने लेफ्ट केलेला आहे चेंडू. चेंडू निर्धाव यष्टीरक्षक या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना मांडले संघातर्फे भाग्येश. भाग्येश यांचा पुढील चेंडू अनिकेत यांना. थोडासा स्वैर असा मारा. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 2 धावांवर. केळवा टॉस काय झाला? टॉस कोण जिंकला? काय घेतला? बॅटिंग तुमची. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना केळवा अ विरुद्ध मथाणे ब. केळवा अ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रन काढला का? भाग्येश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील मयुरेश. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि चेंडू जातोय ते सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. नाय संघाकडून पहिला चौकार येतोय तो मयुरेश यांच्या बॅट मधून. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. चांगली अशी सुरुवात नाय संघाकडून. 6च्या सरासरीने धाव संख्या करण्याची गरज आहे नाय संघाला. पाहूया मांडलई संघ त्यांच्यावर अंकुश लावण्यात कितीपत यशस्वी होतोय. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत शर्व मांडलई संघाकडून. होणारे सामने हे 10 षटकांचे असतील. 3 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज कंपल्सरी याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यावी. शर्व यांचा सामना करतील अनिकेत. थोडासा स्वैर असा मारा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 8 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. नाय संघाकडून दुसरा व अनिकेत यांच्या बॅटिंगून येणारा पहिला चौकार आहे. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 12 धावांवर. नाय आणि मांडले तिकडे उमया आणि रामबाग 109 उमयाने
तरी मध्येच त्यांच्या विकेट गेल्या, त्याच्यामध्ये त्यांचा स्कोर हे झाला. शर्व यांचा पुढील चेंडू अनिकेत यांना. थोडासा आकुटप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे आणि थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण. पंचांचा 22चा इशारा. 4 अतिरिक्त धावा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवर. एक चांगली अशी सुरुवात नाय संघाकडून. येतात त्याच्यानंतर तिकडे ती झाली का? थोडासा कुटप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मारलेला आहे. पाहूया चेंडू सीमा पार जातोय का? आणि चेंडू सीमा पार गेल्या. सुंदर अशी फलंदाजी करताना अनिकेत आपल्या नाळ संघासाठी धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 20 धावांवर. घे रे तुम्ही घ्या. ते एक काम कर ध्रुव दोन घेऊन जा फक्त तिकडे कॅमेरामॅनला दे ना वरती बसतो. मला दे कॅमेरामॅनला दे. किती जण तिथे? एकच आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना अनिकेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे चेंडू. चेंडू जातोय सीमा पार आणि 4 धावा. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी करताना नाय संघ. लागला मस्त मजबूत लागला त्याच्या. हा घेतो आहेत. सुंदर अशी फटकेबाजी करताना नाय संघ. पुन्हा एकदा एक उत्तुंग असा षटकार. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. कृपया मैदान क्रमांक 2 वर चेंडू देणे व कोण स्वयंसेवक असेल तर त्यांना चेंडू आणण्यासाठी पाठवावे. चांगली अशी फटकेबाजी अनिकेत यांच्याकडून आपल्या नाय संघासाठी. एक आक्रमक पावित्रा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाय संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 धावांवर. 15च्या सरासरीने धावसंख्या करताना नाय संघ. हा नाही एक चेंडू शिल्लक आहे अजून दुसऱ्या षटकातील. धुवा गेला बॉल आणायला. शर्व यांचा पुढील चेंडू अनिकेत यांच्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा घेताना नाय संघ व धडाडीचे फलंदाज अनिकेत नाय संघाकडून. थोडेसे दडपणाखाली शर्व. एक स्वैर असा मारा. पंचांचा वाईटचा इशारा व 4 अतिरिक्त धावा. अशा 5 धावा मिळालेल्या आहेत नाय संघाला. काहीशे दडपणाखाली शर्व. तिकडे आवाज नाही जात. तिकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला बोलव.
सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने लेगच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार. एक सावध असा पावित्रा. मयूर यांच्याकडून चांगली सुरुवात आहे. नाय संघाकडून मयुरेश व अनिकेत थोडासा स्वैर असा मारा. पंचांचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धावून घेतलेली आहे. अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या पोहोचते ती 42 धावा. पॉवर प्लेचे तिसरे षटक मार्गस्थ. चांगली अशी सुरुवात नाय संघाकडून. चांगला असा कमबॅक केलेला आहे भाग्येश यांनी. भाग्येश यांचा पुढील चेंडू अनिकेत यांना. सुंदर असा लॉंगॉच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानलेले आहे अनिकेत यांनी. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 43 धावा. भाग्येशांचा पुढील चेंडू लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेतलेली आणि एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही. भाग्येशांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अनिकेत. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. चांगली अशी एक आक्रमक फलंदाजी करताना अनिकेत आपल्या नाळे संघासाठी. अनिकेत हे 11 चेंडू मध्ये वैयक्तिक 24 धावांवर खेळत आहेत. चांगली अशी खेळी खेळत आहेत अनिकेत आपल्या नाळे संघासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाळे संघाची धाव संख्या झालेली आहे ती 48 धावा. 16च्या सरासरीने धाव संख्या करताना नाळे संघ. चिन्मय बट्टाचं नाव काय? चिन्मय. वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत चिन्मय. कृपया 2 षटकांच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला उर्वरित सामने हे निर्धारित वेळेत व पूर्ण 10 षटकांचे खेळवता येतील. कृपया सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यावी व आम्हाला सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. चिन्मय यांचा सामना करतील मयुरेश. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. थोडासा स्वैर असा मारा. पंचांचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धावून काढलेली अशा 2 धावांची भर. धाव संख्या पोहोचते ती 50 धावांवर. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. 4थे षटक मार्गस्थ.
आणि पहिला हादरा दिलेला आहे चिन्मय आणि अनिकेत यांच्या रूपाने नाळे संघाला. केळवा संघ जरा मैदानात बॉल आपला जातोय. तसेच मथाणे संघ जरा पिचच्या बाहेर मैदानाच्या बाहेर प्रॅक्टिस करावी. मैदानात बॉल जातोय म्हणून. रोहन अनिकेत यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते रोहन. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना केळवा अ विरुद्ध मथाणे ब. केळवा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व मथाणे संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. केळवा टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. केळवा अ चिन्मय यांचा पुढील चेंडू रोहन यांना. पंचांचा 22चा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 51 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज नाळे संघाला. चांगली अशी फलंदाजी नाळे संघाकडून अनिकेत यांनी केलेली आहे. चांगलासा फ्लिक केलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही मयुरेश यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 52 धावा. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पण रोहन यांना चेंडू काही समजलेला नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. चिन्मय यांचा पुढील चेंडू रोहन यांना. लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 53 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. होय बट्टाला सांग 7च धावा पाहिजेत. एवढा केला तो लेग स्टंपच्या बाहेर खेळतोय. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेत आहेत आणि एका धावेवरच समाधान मानत आहेत, कारण की काहीसे सोपे असे लक्ष नाळे संघासमोर. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 54 धावा. निर्धारित 6 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 1च्या सरासरीने धावसंख्या करण्याची गरज आहे. 6 षटके 6 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन 5वे षटक घेऊन येत आहेत सानिध्य. सॉलिड बॉलिंग जिद्दीने खेळतात. सानिध्याचा सामना करतील मयुरेश. एक फ्लायटेज चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानत आहेत.
मयुरेश धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 55 धावा. सानिध्याच्या पुढील चेंडूचा सामना करतील रोहन भाऊ. या षटकाराने मॅच संपवतायत का काय करतायत ते? एक उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने त्याने ड्राईव्ह केलेला आहे व 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 56 धावा. लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू काहीसे सोपेशे लक्ष असल्यामुळे ते रिस्क घेत नाहीये, पण मला तरी वाटते की आता भरपूर चेंडू बाकी आहेत तर त्यांनी षटकार किंवा चौकारांनी फिनिश करावे असे मला तरी वाटते. एक धडाडीचे फलंदाज आहेत रोहन म्हात्रे आणि एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि पॉइंटच्या डोक्यावर मारलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. सुंदर असा पॉइंटच्या डोक्यावर मारलेला फटका होता. धावसंख्या पोहोचते ती 58 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावेची गरज व बरोबरीसाठी 1 धावेची गरज. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि धावसंख्येची बरोबरी केलेली आहे आणि एक स्वैर असा थ्रो आणि नाय संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच मांडलई संघाचे आभार. मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला त्याच्यामध्ये नाय संघाचे अनिकेत हे सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत. अनिकेत यांनी मेन विक्ट्री स्टँड कडे जाऊन आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. 12 चेंडू मध्ये त्यांनी 24 धावा केल्या. अनिकेत मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला मांडलई विरुद्ध नाळे त्याच्यामध्ये नाळे संघाचा विजय झालेला आहे व विजय संघातील अनिकेत हे सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत. त्यांनी मेन विक्ट्री स्टँड कडे जाऊन आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.